सर्वप्रथम मी श्री वल्लभ आयुर्वेद आश्रम येथील सर्व कर्मचारी प्रामुख्याने, त्यानंतर या आश्रमाचे कर्ते धर्ते वैद्य समीर परांजपे यांचे आभार व्यक्त करतो। माझ्या आईच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तिला त्या क्षणी जे काय घडलं होतं ते अचानक सर्व घडलेलं होतं आणि पटेलर जी लिगामेंट आहे तिथे टीयर झालेला होता असं प्राथमिकतेने लक्षात येत होतं। आता सध्या चिकित्सा ज्या काही आहेत ॲलोपॅथी संदर्भातल्या ज्या काही आता प्रचलित आहेत त्यामध्ये मुख्यतः निदान करण्यासाठी MRI करणे हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि तेच तिच्यासाठी फार अवघड ठरणार होतं। आणि ज्या प्रकारच्या वेदना तिला होत होत्या तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर इंजेक्टेबल डायनापार वगैरे सगळं पेन किलर दिल्याच्यानंतर तिला अजिबात उपशम झालेला नव्हता। त्यामुळे मग मी तातडीने निर्णय घेतला की आपल्याला पर्यायी मार्ग बघितला पाहिजे। MRI ऑपरेशन किंवा पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी नेऊन महागडे उपचार करण्यापेक्षा आपल्या जवळपास आणि खात्रीशीर असा काय उपाय आहे तर आपला श्री वल्लभ आयुर्वेद आश्रम। म्हणून मग मी तिथेच निर्णय घेतला की असंच्या असंच आपण लगेच निघायचं, आश्रमात जायचं आणि डॉक्टरांच्या हातात सोपवायचं आणि निश्चिंत व्हायचं। त्या पद्धतीने मी केलं आणि आज तागायत मी जे काही निर्णय घेतलेले आहेत ते सर्वथा यथार्थ ठरलेले आहेत। त्याच पद्धतीने हा देखील निर्णय ठरला आणि आज माझी आई आणि तिच्या जोडीत माझे वडील देखील हे स्वतःच्या पायावर चालत आहेत। ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे। विशेष म्हणजे माझ्या वडिलांना एखादी गोष्ट पटणं अतिशय अवघड असतं आणि त्यांना अतिशय ही उपचार पद्धती आवडलेली आहे। त्यामुळं मला खात्री आहे की भविष्य अतिशय उज्ज्वल आहे। मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।